नमस्कार. मी डॉक्टर प्रदीप पराव, ॲक्युप्रेशरिस्ट. आणि माझ्यासमोर बसले आहेत माझे पेशंट्स. आपलं नाव काय दादा? प्रकाश ढवण. प्रकाश धवन. तर यांची ट्रीटमेंट आपल्याकडे चालू आहे. आय थिंक मला वाटतं आता ती पूर्ण होत आली आहे. त्यांच्या त्या कधी 14वी सेटिंग आहे. तर त्यांची डिसेस आहे ती लंबर डिसेस, म्हणजे लंबर पेनिंग आणि हिप पेनिंग त्यांचं बऱ्यापैकी डिसेसमध्ये फॉल करत होती. तर त्यांना हा किती वर्षाचा प्रॉब्लेम होता तुमचा? आम्हाला 10 एक वर्षापूर्वीचा होता. हा 10 वर्षापूर्वीचा जुना प्रॉब्लेम. त्यांनी कुठे काही ट्रीटमेंट वगैरे घेतली असेल, काय कशाप्रकारे आता आपल्याकडे ट्रीटमेंट पूर्ण केली आणि कसा त्यांना फरक पडला हे आपल्यापर्यंत तुम्हाला हे 2 शब्दामध्ये पोहोचवणार आहेत. तुम्हीही लक्ष द्या. तेव्हा सांग. हां, माझं नाव प्रकाश ढवण. मला 10 वर्षापासून हा त्रास होता, पण मला आता बऱ्यापैकी फरक पडला आहे. चांगला फरक पडला आहे मला. आज माझी काही 14वी सेटिंग आहे, पण बऱ्यापैकी फरक पडला मला. मी हाडांच्या डॉक्टरकडे वगैरे जाऊन आलो, पण मला तेवढ्यापुरता फरक पडत होता गोळ्या घेऊन. पण इकडे आल्यापासून मला फरक आहे, बऱ्यापैकी फरक आहे. तर अशा प्रकारे त्यांनी कुठे ना कुठेतरी ट्रीटमेंट घेतली. बोन स्पेशलिस्टकडे पण ट्रीटमेंट घेतली. आपण एक्सरे एम आर आय वगैरे केला होता का? हा एक्सरे केला होता मी. एक्सरे केला होता. एक्सरे केला होता. तर आपल्याकडे अशी ट्रीटमेंट आहे की आपल्याला एक्सरे आणि एम आर आय बघावं लागत नाही. तुमचा L4 L5 मध्ये कितीही गॅप असू देत, फक्त पेशंट आपल्याबरोबर बसला की लगेच समजते काय प्रॉब्लेम आहे. आणि आपल्याला पहिल्याच 5-6 सेटिंगमध्ये बऱ्यापैकी फरक पडतो. आता लंबर पेनिंगमध्ये डिसेस बऱ्याच प्रकारचे असतात. यांचा सायटिका नाही आहे, यांचा फक्त लंबर पेन आहे. सायटिका इज व्हेरी डेंजरस. तिचं ऑपरेशन करावं लागतं L4 L5 मध्ये. बट कॅनॉट लेफ्ट अँड 10 रन ऑन द बेड. पण हा जो पेशंट आहे, आपल्यासमोर जे बसलेले पेशंट आहेत, की त्यांनी पहिला त्यांना पण कोणीतरी सांगितलं, म्हणजे आपल्याकडे माउथ पब्लिसिटी असते. मग तो पेशंट ज्यांनी ज्याला पाठवला आहे तोही फार ट्रीटमेंटनी फार चांगला बरा झालेला असतो आणि बऱ्याच वर्षापैकी असतो. तर त्यांनी यांना सजेस्ट केला की ते पेशंट आपल्याकडून काही प्रश्न करत वगैरे. फक्त एवढंच आपल्याकडे आहे की तुम्ही 2-3 सेटिंग घेतला तर तुम्हाला काहीच रिझल्ट लागणार नाही. तसे पेशंट मला विचारत, अहो 2 सेटिंगमध्ये मला काहीच फरक नाही. पण जे आम्ही 10 सेटिंग सांगितलं त्या टेस्टिंगमध्ये, तर खरोखर रिझल्ट छान लागतो. आणि पुढे आपण काय एक 10-12 सेटिंग वगैरे नंतर मग त्यांना अल्टरनेट करून आपण बऱ्यापैकी क्लिअर करून त्यांना सोडून देतो. परत हा प्रॉब्लेम वारंवार होत नाही आणि वारंवार तुम्हाला ट्रीटमेंट घ्यावी लागत नाही. अशा प्रकारे आपल्याकडे बऱ्याचशा डिसेस सॉल्व्ह होतात हे ॲक्युप्रेशर ट्रीटमेंटने. आणि ही माझ्याकडे विदाऊट मेडिसिन ट्रीटमेंट आहे. मी तुम्हाला इतर काही डिसेस पण तुमच्याकडे पाठवलेले आहेत. तर मी यांनाही सजेस्ट करतो की तुम्ही इतर लोकांनाही शेअर करा नक्की. बऱ्यापैकी, आणि नक्की. इतर आजारावरती पण तुम्ही शेअर करा. म्हणजे 5-6 वर्षापासून ते एजडपर्यंत आपण ह्या ज्या डिशेस मी तुम्हाला पाठवलेले आहे आतापर्यंत, खरोखर 1001% आपण हे क्लिअर करतो. आणि जसं स्टेप बाय 2-3 3-3 दिवसांनी तुम्हाला फरक पडतो, हा पडतोच. काही जर प्रॉब्लेम असेल तर माझा नंबर आहे 9833147884. या नंबरवर तुम्ही मला कधीही फोन करू शकता. बाय.